नमस्कार. आपण आज वांग्याची भाजी बघणार आहोत. वांग्याचं भरीत आता झालंय बघू. आता आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत. आज बघितली की उद्या तयारी करायची आणि उद्या बनवायच्या. असा मस्त श्रावण महिना घालवायचा सणांचा. तर आज आपण वांग्याची भाजी बघूया. साधी सोपी आपल्या कोकणी मसाल्यातली बनवायची. बाकी प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. जगताय ना? चला. ही आपली तयारी आहे. वांगी आहेत, आपल्याला कापून घ्यायचे आहेत. एक कांदा आहे, बरीचशी कोथिंबीर आहे. हे झालं. तिखट मसाला आणि गरम मसाला, थोडं गूळ आणि चिंचेचा कोळ थोडासा, आणि धणा जिरा पावडर व्यवस्थित घ्या अगदी मसाल्याबरोबर. बटाटे घालायचे. नुसतं कोणाला वांगं जमत असेल तर नुसतं वांगं, मग वांगं जे खात नाही त्यांच्यासाठी हे बटाटे आणि मसाला. आणि हे आपलं कोकणी मसाला. कांदा, खोबरा, आलं, लसूण चांगली भाजून आपण हे केलेलं आहे. आलं लसूण ह्याच्यात आहे. थोडंसं हवं तर घालूया आपण. बाकी ही आपली सगळी तयारी आहे. आता आपण वांग्याची भाजी करूया. आता आपण ह्याच्यात तेल घालूया. वांग म्हटलं तेल बऱ्यापैकी हवंय. हे तुम्हाला आपलं की आपण जिरं घालायचं आहे मस्तपैकी. आणि हे बघा, हे वांगी चांगले मोठ्या गॅसवरती फ्राय करायचे. हे बटाटे तसेच बटाटे घेऊया, ते घालूया. आपले वांगा बटाटा फ्राय करून घेऊ. तुम्हाला हवंय तर तळून काढा, नाहीतर आपण याच्यावरतीच मसाला घालून मस्त फ्राय करायचा. कारण आपला मसाला भाजलेला आहे. याबरोबरच आपण आपला कांदा फ्राय करायचा. कांदा घालूया. गॅस छान 5 मिडियम टू हायवरती ठेवायचा. तुम्ही हवंय तर बटाटा कांदा फ्राय करू, हे बटाटा वांग फ्राय करून काढू शकता, बाहेर काढून ठेवू शकता. आता हळद घालू. मी बटाटे जास्त आणि वांग कमी घातले, कारण वांग कमी खाणारे आहे. तुम्हाला आवडत असेल तर नुसती वांग्याची बनवा, बटाटा घालायची गरज नाही. हवाय तर बटाटा शिजवण्यासाठी झाकण ठेवलात तरी चालेल. आता यात आपण आपलं तिखट आणि गरम मसाला घालू.
जिरा पावडर, हे सगळं आपलं. आता आपण सगळे मसाले, तिखट मसाला, सगळे मसाले घातले दाखवलेले, धणा जिरा पावडर सगळं घातलं. होऊ द्या फ्राय. सगळं झाल्यावर कोकणी मसाला घालायचा आहे, तोही आपला भाजलेला आहे. थोडासा या मसाल्यावरती कोकणी मसाला तुम्हाला माहीत असेल तरी पण मी लिंक देते खाली. तरी पण कांदा, खोबरा, गरम मसाला, आलं लसूण असं सगळं छान भाजून करायचं. तो आपला आहे कोकणी मसाला. हां, आता टोमॅटो घालायचा. टोमॅटो घालून पुन्हा परतायचं. आणि आता थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर यासाठी आता थोडी मिळून येईल, नंतर वरून घालायची. तुम्हाला मी तेच सांगते की वरून घालण्यात कोथिंबीरला एवढी चव नसते, एवढी आतमध्ये मुरली पाहिजे कोथिंबीर. थोडी कोथिंबीर घालूया आणि आता मीठ घालूया आपण. छान असं परतणं महत्त्वाचं. खूप छान होते, करून बघा भाजी. तुम्हाला सांगते, वांग्याचं भरीत विसराल अशी भाजी होते. आता हे आपलं सगळं झालेलं आहे मसाला भाजून. आपण याच्यात गूळ आणि हे आपलं किंचितचं पोळ घालायचं. असं सगळं छान परतायचं. छान परतलं. सगळ्या वस्तू आपल्या एकमेकांना लागल्या ना, ते आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं. आपली भाजी झालेली, ह्याच्यात आपण थोडंसं गरम पाणी घालूया. मस्तपैकी हे असं आपलं. आता तुम्हाला किती पातळ हवी आहे. मस्त भाजी बघा, बघूनच असं वाटतं छान. ज्वारीची बाजरीची भाकरी त्याच्यावर इतकी छान लागेल ना. तांदळाचीही चालेल, पण एक सांगते, खूप मस्त भाकरी छान लागेल. चपातीही छान लागते, भातासोबत डाळ भात आणि वांग्याची भाजी तरीही छान लागते. खरंच करून बघा. बटाटा थोडा शिजेपर्यंत थोडं आटणार आहे, म्हणून थोडंसं पाणी घालते. जास्त पातळ पण करू नका. 1-2 मिनटासाठी झाकण ठेवलेलं. बघा, मस्त वांग्याची रसरशीत भाजी तयार. किती घट्ट आहे ती बघा. इथे तुम्ही मीठ आणि बटाटा शिजलाय काय ते चेक करून घ्या. आणि अशी आपली छान वांग्याची भाजी म्हणा, वांग्याचा रस्सा, वरून कोथिंबीर घाला.
मस्त करून बघा, कमेंट करा. आपली वांग्याची भाजी बघितली, करून बघा, खरंच खूप छान होते. करून बघा. वारी माळा वगैरे करायच्या तुळशीच्या, खूप काय पूर्वी तर खूप काय असायचं. 4-5 वाजल्यापासून संध्याकाळी शनिवार सोमवार जेवणाची तयारी खूप छान असायचं. सगळं श्रावण वाटायचा. ठीक आहे, आता आपण करू तसा श्रावण. पूर्वीच्या सगळ्या आठवणी आपण परत आणू. चला, वांग मसाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालंच तर एकदा करून बघा, खूप छान होतो. करून बघा.